नमस्कार, सुस्वागतम. मी आरती गुप्ते. आज मी तुमच्यासमोर एक कथा सादर करणार आहे. लेखिका आहेत रेश्मा डोळे आणि कथेचं शीर्षक आहे वेडी माया. ऐकूया तर. वेडी माया. 7 वाजता मोबाईल चालू केला तर रवीचे 16 मिस्ड कॉल आणि कॉल अर्जंट असे 8 एक मेसेजेस. इतक्या वर्षानंतर ह्याला माझी आठवण का बरं यावी, आणि ते पण इतकी तातडीने. बाल्कनीत आलो आणि रवीला फोन लावला. एका रिंगमध्ये माझा फोन उचलला. विजय, नाना माझा फोन उचलणार नाहीत, त्यांना जरा फोन करून बघ, तुझा उचलतील. त्यांना सांग नानी इकडे आली आहे. तुझ्याकडे? एकटी? कशी काय? अरे काही समजत नाही आहे. मी गेले 8 दिवस तापाने नुसता फणफणलोय. एवढ्या मोठ्या घरात एकटाच आहे. खरं तर तिची मला खूप आठवण येत होती. माझा नानीचा काही फोन पण झाला नव्हता. इतक्या लांब ती प्रवास करून एकटी आलीच कशी? मी आजारी आहे हे तिला कळलं तरी कसं? नाना तिला एकटीला कसे पाठवतील? काहीच कळत नाही आहे रे मला. अजबच आहे. पण आत्ता कुठे आहे ती? झोपली आहे रे आत. हे घर सापडलं कसं हिला? प्रवास कसा झेपला? आली, मला मऊ खिचडी करून भरवली, मांडीवर डोकं ठेवून निजवलं, थोपटत राहिली. शांतपणे भेटायचं होतंच म्हणाली. काही विचारलं तर फक्त हसत होती. मोजकंच बोलत होती. अगदीच खोदून खोदून विचारल्यावर मला म्हणाली, मायेला अंतर पार करायला वेळ लागत नाही रे. ओढ हवी, आतून तळमळ हवी. मग तुमचं ते युनिवर्स देखील मदत करतं म्हणे. तसंच काहीसं झालं आणि आले तुला भेटायला. असलं काही काही बोलत होती. डोकं तर अगदी पार कामातून गेलंय माझं. बरं बरं थांब, कळवतो. माझं डोकं तर चालतच नव्हतं. हे कसं शक्य आहे? चाळीच्या बाहेर न गेलेली नानी अशी एकदम रवीकडे गेली? आया मुलांसाठी काहीही करू शकतात हे खरं आहे, पण तरी. रवी आणि मी चाळीतले सख्खे शेजारी. स्वतःच्या हुशारीवर रवी बंगलोरला एका मोठ्या कंपनीत मोठा साहेब झाला. रवी 3 महिने बंगलोरला राहून नंतर ह्या दोघांना घेऊन जाणार असं ठरलं. पण ना रवी परत आला, ना त्यांनी ह्या दोघांना तिकडे बोलावलं. त्याच्या यशाच्या धुंदीत तो गुरफटून गेला. चाळीतून एकदमच वेगळ्या चकचकीत दुनियेत गेला. आणि मग आई, बाप, मित्र, चाळ सगळं विसरला. सुज्ञ आई बापांनी ओळखलं, रवी काही आता परत येणार नाही. नाना सावरले, पण नानी मात्र आतून झुरत होती. पोरावरची माया तिचं काळीत जाळत होती. नानांनी रवीला एक मेसेज केला. नानीला भेटून जा, ती तुझ्या आठवणीत तळमळत आहे. तो शेवटचाच. हे सगळं आठवत असतानाच फोन वाजला. नानांचा कॉल होता. विजय, नानी पहाटे 2 वाजता गेली. आत्ता हॉस्पिटलमधून तिला घरी घेऊन जातोय. तू चाळीमध्येच ये आणि रवीला तूच कळव. माझी इच्छा नाही रे त्याच्याशी अजूनही बोलायची. नाना, अहो काय बोलताय काय? मी मटकन खालीच बसलो. नानांना सगळा वृत्तांत सांगितला. हताश हसत नाना म्हणाले, आईची वेडी माया, काळ पण थांबवू शकला नाही. आता खरी मुक्ती मिळेल तिला. तरीच तिच्या चेहऱ्यावर समाधान आणि शांतता दिसत आहे रे. रवीला कळव तूच. मी रवीला फोन केला. रव्या, नानी नक्की आली होती तिकडे की तुला तापामध्ये भ्रम झाला होता काहीतरी? अरे नाही रे. अरे हे काय, इथे खिचडीची ताटली, पाणी, तिच्या हातच्या स्पेशल लिंबू लोणच्याची बाटली, सगळं इथेच आहे बघ. बरं आत्ता कुठे आहे नानी? दे बरं फोन.
मला बोलायचं आहे तिच्याशी. अरे आज झोपली आहे ती. हं. जरा असं कर, आज जाऊन बघ ती झोपली आहे का ते. अरे काय झालंय रे? सांग ना. असं काय एकदम आत्ता फोन करून हे असं बोलत बसलायस तू? हं? रवी, तू बोलाव तर खरं आधी नानीला. मी सांगतो रे सगळं तुला. जा बोलव तू. अरे नानी घरात कुठेच नाहीये. काय झालंय? सांग बाबा मला आता. हां? रवीला झाला प्रकार सांगितला. एक निःशब्द शांतता पसरली. हॅलो? हॅलो रवी? हॅलो? हॅलो अरे रवी? मला फोनवर फक्त हुंदके ऐकू यायला लागले. शेवटी आईची वेडी माया जिंकली होती आणि व्यवहारी जग आज हारलं होतं. शेवटी आईचीच वेडी माया जिंकली होती. धन्यवाद. लेखिका आहेत रमा उर्फ रेश्मा डोळे आणि सादर करती आरती गुप्ते.